हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. सारथी एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर आणि DATU अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं पुन्हा एक वेळेस स्वागत करतोय. महावितरण भरती बॅच जी आपण ऑलरेडी लॉन्च केलेली आहे. तर येणाऱ्या अपकमिंग 1 ते 2 महिन्याच्या आत महावितरणची ज्युनियर असिस्टंट अकाउंट या पदीची एक्झाम होणार आहे. तर या पदासाठी जेवढेही स्टुडंट अप्लाय केलेले आहेत, जेवढे स्टुडंट्स एक्झाम देणार आहेत, त्यांची या 2 महिन्यामध्ये प्रिपरेशन कशी असली पाहिजे, मार्च आणि एप्रिल महिन्याचे एक्झॅक्ट प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, नियोजन कसं असलं पाहिजे आणि सारथी एज्युकेशन तुम्हाला ते प्लॅनिंग करण्यासाठी, नियोजन करण्यासाठी कशा पद्धतीने मदत करेल, मी तुमची कशा पद्धतीने मदत करू शकतो, या व्हिडिओमध्ये आपल्याला आजच्या क्लासमध्ये डिस्कशन करायचं. तुमच्यापैकी अनेक जणांनी ऑलरेडी महावितरणची स्पेशल अकाउंट बॅच सारथीच्या यूट्यूब ऍप्लिकेशनवर जॉईन केलेली आहे आणि DATU अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर जॉईन केलेली आहे. त्या सर्वांच्या मनात अनेक डाऊट्स आहेत. त्याचबरोबर काही स्टुडंट्स जे एक्झाम फॉर्मची वाट बघत होते, ते 1 मार्च पासून चालू झालेलं होतं. ऍप्लिकेशनची डेट ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे. सो त्याच्यानंतर आता खूप सारे जण ऍडमिशन वगैरे करतील, खूप सारे जण त्यामध्ये एनरोल करतील. तर तयारी कशी असली पाहिजे, अनेक जणांच्या मनामध्ये डाऊट आहे, सर माझा आतापर्यंत अभ्यास झालेला नाहीये, मी BCom ग्रॅज्युएट आहे, 2 वर्षाखाली 3 वर्षाखाली माझी डिग्री झालेली आहे, बट मी या 2 महिन्यात प्रिपेअर करू शकतो का, एक्झामसाठी रेडी होऊ शकतो का, अशा अनेक प्रश्नांचे आन्सर्स आपल्याला या सेशनमध्ये डिस्कशन करायचे. त्याचबरोबर काही स्टुडंट्सनी ज्यांनी फेब्रुवारीमध्ये जेव्हा ही बॅच लॉन्च झाली होती त्यावेळेस जे परचेस केले होते, मागच्या काही दिवसामध्ये मी लाईव्ह येऊन क्लास घेऊ शकलो नाही, मागच्या 8 ते 10 दिवसामध्ये 27 फेब्रुवारीपासून टिल कालच्या डेटपर्यंत, जस्ट बिकॉज 12चे एक्झाम चालू होते आणि माझा थोडासा हेल्थ इश्यूजचा प्रॉब्लेम होता, त्यामुळं. बट आता मी पूर्णपणे फ्री झालेलो आहे. आता तन मन धन किडनी फेफडे सगळंच्या सगळं माझं डेडिकेशन असेल फक्त आणि फक्त महावितरणसाठी. ऑल राईट, तुमच्यापैकी ज्याही विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन केलेली आहे त्या प्रत्येकाजवळ माझा नंबर आहे. कधीही 24 तासामध्ये तुम्ही त्याच्यावर डायरेक्ट कॉल करा. जेही तुमचे डाऊट्स आहेत ते मी लगेचच्या लगेच सॉल्व्ह करेन. खूप सारे जणांचे डाऊट सॉल्व्ह सुद्धा केलेले आहेत. डाऊट सेशनच्या किंवा डाऊट सेक्शनमध्ये जे मेसेज वगैरे येतात त्याच्यावर पूर्णपणे ट्रस्ट ठेवू नका. ऑल राईट, आणि खूप साऱ्या स्टुडंटला मी ऑलरेडी इन्फॉर्म सुद्धा केलं होतं की 9 तारखेपर्यंत क्लासेस होणार नाहीत म्हणून. एनिवे, सो आता आपण डिस्कस करणार आहोत या व्हिडिओमध्ये की इथून पुढचं 2 महिन्याचं आपलं एक्झॅक्ट नियोजन कसं असेल, एक्झॅक्ट एक्झिक्युशन कसं असेल. हे बघा, आता उद्या, आज जेव्हा हा व्हिडिओ युट्यूबला जाईल, आज 10 मार्च आहे, उद्या 11 मार्च पासून डेली सकाळी 11 वाजता मी तर ऑलरेडी तुम्हाला सिलेबस काढून ठेवलेला आहे की कसं कशा पद्धतीने काय काय असेल, काय काय नाही, चेक करा. रोज सकाळी 11 वाजता डेली एक तुम्हाला बेसिक व्हिडिओ मिळेल 11th आणि 12th चॅप्टर्स मधून. आता 11चे कोणते कोणते चॅप्टर्स आहेत बघा. जर 11चे चॅप्टर्स बघताल तर हे सर्व महाराष्ट्र बोर्डाचे 11चे चॅप्टर्स आहेत. हा एक चॅप्टरचा थेरी पार्ट, MCQ पार्ट कव्हर करण्यासाठी 2 तास मोर दॅन इनफ आहेत. म्हणजे हा पूर्ण जे चॅप्टर्स आहेत, प्रत्येक चॅप्टरवर मी 2-2 तासाचे लेक्चर्स बनवेन. 2 तासामध्ये ते पूर्ण चॅप्टर तुमचं परफेक्ट असेल आणि त्याच 2 तासाच्या व्हिडिओमध्ये त्याच पर्टिक्युलर चॅप्टरच्या मागे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते सुद्धा मी कव्हर करून टाकेन. म्हणजे वन शॉट लेक्चर असतील आणि असंही नाही की त्यातला कोणता पार्ट स्किप वगैरे होईल. मॅक्सिमम गोष्टी जे इम्पॉर्टंट असतात एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं ते पूर्ण त्या 2 तासामध्ये कव्हर होतील. साईड बाय साईड ज्यांनी कोर्स परचेस केलेला आहे त्यांच्यापैकी अनेक विद्यार्थ्यांना माहित आहे की आपलं ऍक्ट आणि लॉस जो सर्वात डिफिकल्ट पोर्शन होता तो ऑलरेडी कंप्लीट झालेला आहे. जेवढेही स्टुडंट कोर्स परचेस करणार आहेत त्यांनी आता कोर्स परचेस केल्यानंतर व्हिडिओज बघतील. बट ज्याही विद्यार्थ्यांनी महावितरणची स्पेशल अकाउंटची बॅच ऑलरेडी जॉईन केलेली आहे त्यांना तिथे एक सेपरेट फोल्डर दिसेल ऍक्ट आणि लॉसचं. तर त्या ऍक्ट आणि लॉसच्या फोल्डरमध्ये ऑलरेडी 3 ऍक्ट्स आपले डिस्कशन झालेले आहेत. तर त्या 3 ऍक्ट्स मध्ये एक ऍक्ट आहे इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932. तर त्यामध्ये ऑलरेडी आपण पहिले 6 धडे कव्हर केलेले आहोत, ऍडमिशन इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप पासून डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप पर्यंत. आता मग वापस इथं कव्हर होणार आहेत का? यस, डेफिनेटली. 12चा पोर्शन जेव्हा आपण चेक करतो आपण तो त्या पर्टिक्युलर ऍक्ट आणि लॉज मध्ये सेक्शन्स वगैरे बघितले. आता आपण याच्यामध्ये काही ऍडजस्टमेंट, त्याचे पोस्टिंग्स वगैरे बघणार आहोत. त्यामुळं 12चं सुद्धा इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप पासून कम्प्युटर इन अकाउंटिंग पर्यंत सर्वच्या सर्व चॅप्टरवर 2-2 तासाचे वन शॉट लेक्चर्स अपलोड होतील. ते सुद्धा तुम्हाला बघून घ्यायचं आहे. आता 10 मार्च 11 मार्चला आपण स्टार्ट करायलो, तर माझा पूर्णपणे प्रयत्न असेल की या महिन्याच्या शेवटपर्यंत, एप्रिलच्या शेवटपर्यंत
11th आणि 12th बेसिक पूर्ण पोर्शन कव्हर झालं पाहिजे रोज सकाळी 11 वाजताच्या व्हिडिओमध्ये. म्हणजे हा जो सकाळी 11 वाजताचा डेडिकेटेड टाइम आहे तो फक्त आणि फक्त असणार 11th आणि 12th साठी. ऑल राईट. त्याच्यानंतर डेली संध्याकाळी 4 वाजता तुम्हाला आणखी एक व्हिडिओज मिळेल. कारण खूप सारे जण म्हणत होते की सर आम्हाला रेकॉर्डेड पाहिजे. काही जणांचा फोन आला ते म्हणतात की नाही सर मी दिवसभर पार्ट टाइम वगैरे करतो, मला रेकॉर्डेडच हवे आहेत, लाईव्ह पाहणं होत नाहीये. काही जण म्हणतात की नाही सर आम्ही फुल्ली डेडिकेटेड आहोत, आम्ही लायब्ररीमध्ये व्हिडिओ बसून बघता, आम्हाला लाईव्ह पाहिजे. दोघांच्याही ग्रुपला घेऊन चालणार आहे. डोंट वरी अबाउट इट. तर डेली संध्याकाळी 4 वाजता जो तुम्हाला लेक्चर मिळेल तो असेल पूर्णपणे ऍक्ट लॉस आणि बीकॉमच्या पोर्शनवर. जसं बीकॉमचं कॉस्ट अकाउंट असेल, ऑडिटिंग असेल, इनडायरेक्ट टॅक्सेस वगैरे असतील, त्या ह्याच्या पोर्शनवर असेल डेली संध्याकाळी 4 वाजता. ऑल राईट. 2 तासाचे व्हिडिओज असेल ते सुद्धा. त्या प्रत्येक व्हिडिओचे नोट्स तुम्हाला मिळतील. जेही मी इथं शिकवेन त्याचे पीडीएफ तुम्हाला मिळतील. पीडीएफ डाउनलोड्स करता येईल, तुम्हाला प्रिंट्स काढता येईल. त्याचबरोबर त्याच तासामध्ये ते जोही पोर्शन मी शिकवला त्याच्यावर कशा पद्धतीनं एमसीक्यूज विचारला जाऊ शकतात हे सुद्धा तुमचं त्या 4च्या ह्याच्यामध्ये कव्हर होऊन जाईल. म्हणजे सकाळी 11चा टाइम 11वी-12वीच्या पोर्शन साठी आणि संध्याकाळी 4चा टाइम ऍक्ट लॉज आणि बीकॉमच्या पोर्शन साठी. त्याच्यानंतर संध्याकाळी 9 वाजता जेही स्टुडंटचे दिवसभरातले डाऊट्स असतील त्याच्याशी रिलेटेड मी लाईव्ह येईन. कधी डाऊट्स रेकॉर्डेड वगैरे सारखे, पण मोस्ट ऑफ टाइम तर लाईव्ह येईन संध्याकाळी 9 ते 10 एका तासामध्ये. आणि त्या एका तासामध्ये जेही स्टुडंटचे डाऊट्स असतील ते डाऊट्स असून आपण सॉल्व्ह करून घेऊया. त्याचबरोबर एमसीक्यूज मी विचारेन जेही या 2 क्लासमध्ये झालेले असतील त्या पर्टिक्युलर दिवशी. समजा आता उद्या 11 मार्च आहे, उद्या 11 मार्चला या क्लासमध्ये जे झालं आणि या क्लासमध्ये जे झालं त्याच्याशी रिलेटेड रोज संध्याकाळी 9 वाजता लाईव्ह येईन आणि जे पण तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील ते फटाफट सॉल्व्ह करून घेईन. कारण आता ऑलमोस्ट माझ्यावरचं जे पूर्णपणे 12चं बर्डन होतं ते रिलीज झालेलं आहे. सो आता पूर्णपणे डेडिकेशन द्यायचं आपल्याला महावितरणच्या ज्युनियर अकाउंटंटच्या पोस्टसाठी. ऑल राईट. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट जो तुम्हाला आपल्याला फोकस करायचा आहे ते म्हणजे आपल्याला 11th आणि 12th महाराष्ट्र बोर्डाचं जर थोडं बघायचंच आहे. त्याचबरोबर आपल्याला सीबीएसई पॅटर्न कडे सुद्धा फोकस करायचं आहे. राईट. सीबीएसई पॅटर्नचा जो 11th-12th आहे, टी.एस. गरेवालचे बुक्स वगैरे खूप फेमस वगैरे आहेत. सो सर आम्हाला आता ते बुक्स परचेस करावं लागेल का? नाही, तुम्ही फक्त अभ्यास करा. ते बुक्स ऑलरेडी माझ्याजवळ आहेत. त्याच्यातला रेफर करून जे पण इम्पॉर्टंट एमसीक्यू असतील मी तुम्हाला देईन. जेवढेही स्टुडंट कोर्स परचेस केलेत त्याच्यामध्ये त्यांना प्रॅक्टिस एमसीक्यूज नावाने एक फोल्डर दिसायला स्टार्ट होईल. त्या प्रॅक्टिस एमसीक्यूच्या फोल्डरमध्ये 11चं पोर्शन, 12च्या पोर्शनवर आधारित, सीबीएसईच्या पोर्शनवर आधारित मी प्रॉपर 30-30 एमसीक्यूचं किंवा 25-25 एमसीक्यूचं टेस्ट देईन. आणि त्याच टेस्टमध्ये 2 पीडीएफ असतील, एक पीडीएफ असेल. आता सपोज एनपीओ नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन किंवा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हा चॅप्टर आपण ऑलरेडी अभ्यासलं, तर त्या चॅप्टरशी रिलेटेड तुम्हाला तिथं सीबीएसई क्वेश्चन पेपरमध्ये किंवा सीबीएसई कशा पद्धतीने त्याच्यावर प्रश्न विचारते अशा पद्धतीचे मी तुम्हाला 25 प्रश्न काढून देईन जे सीबीएसईच्या एक्झाम्स मध्ये येतात. आणि त्याच पीडीएफच्या खालच्या बाजूला आणखी एक पीडीएफ असेल आन्सर नावानं. त्या 25 क्वेश्चनचे आन्सर्स विथ डिटेल, जर कॅल्क्युलेशन पार्ट असेल तर कॅल्क्युलेशन पार्ट सहित तुम्हाला तिथं मिळून जाईल. जेणेकरून जर एखादा एक स्टुडंट फुल्ली डेडिकेशन देऊन अभ्यास करत असेल तर तिथल्या तिथं त्याचं डाऊट्स सॉल्व्ह व्हायला पाहिजे. राईट. त्याच्यानंतर खूप सारे स्टुडंट्स आपल्या डीएटीयू अकॅडमीचा जो महावितरणसाठी सेपरेट टेलिग्राम ग्रुप आहे त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन आहेत. तर त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये डेली प्रॅक्टिससाठी आतापर्यंत 10 टेस्ट टाकले होते. बट नंतर जसं 12चं एक्झाम स्टार्ट झाली मला तिकडे वेळ देता आला नाही. कारण 12ची एक्झाम्स खूप इम्पॉर्टंट असते. कारण खूप सारे स्टुडंट्स त्याच्यामध्ये ऍडमिशन वगैरे केले होते. बट आता तर 12ची एक्झाम झालेली आहे. सो रोज संध्याकाळी 10, 10:30, 9 वाजता जोही टाइम असेल संध्याकाळच्या टाइमला तिथं तुम्हाला एमसीक्यूचं टेस्ट येईल. जेही स्टुडंट टेलिग्राम ग्रुपला जॉईन नाही आहेत ते टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचं आहे. पहिले 4 जे असतील, पहिले 4 गोष्टी ते सर्व पेड कंटेंट असतील. म्हणजे ज्यांनी बॅच जॉईन केलेली आहे त्यांच्यासाठी असेल. आणि शेवटचं असेल ते फ्री ऑफ कॉस्ट असेल. जेही स्टुडंट हा व्हिडिओ पाहत आहेत किंवा ऑलरेडी दुसरीकडे कुठं बॅच जॉईन केलेली आहे, जस्ट काही फ्री कंटेंट अवेलेबल होऊ शकते का असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांच्यासाठी टेलिग्राम ग्रुपमध्ये आपण टेलिग्राम टेस्ट टाकत आहोत. नॉट ओनली टेस्ट टाकत आहोत, बट टेस्ट झाल्यानंतर जेव्हाही टेस्टचा मेसेज तिथं येतो त्याच्या मेसेजच्या खाली लिहिलेलं असते की आन्सर्स किती वाजता सेंड करणे आणि ऑटोमॅटिकली त्या टाइमला आन्सर्स येऊन जातात.
ऑल राईट. सो आय होप तुम्ही जर न्यू बिगिनर असाल, आत्ता जस्ट बीकॉम वगैरे पासआउट झालेला मागच्या 1.5-2 वर्षामध्ये, आणि जर तुम्ही महावितरणची एक्झाम देणार असाल तर ही बॅच तुमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एकदम इम्पॉर्टंट आहे. त्यातल्या त्यात आता जर तुम्ही प्रोफेशनल नॉलेजची एक्झामची तयारी करायलात, आता प्रोफेशनल नॉलेजचा एक्झॅक्ट जर पोर्शन बघितलात तर कोणते कोणते चॅप्टर्स प्रोफेशनल नॉलेजमध्ये मोस्ट ऑफ टाइम विचारल्या जातात, तर इथे चेक करा. बघा, प्रोफेशनल नॉलेज हा 2015-16 ज्यावेळेस एक्झाम झाली होती, सो मोस्ट ऑफ क्वेश्चन्स जे आहेत ते प्रोफेशनल नॉलेजच्या ह्या पार्ट मधून आले होते, राईट. आणि अगोदर असं होत होतं की तुम्ही जर झारखंडचं जर MSA झारखंडचं जे इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे त्यांचे पेपर बघितलात, किंवा इकडं मध्य प्रदेश किंवा बिहारचे किंवा गुजरातचे, तर सिलेबस ऑलमोस्ट कॉमन असतो. ऑल राईट. आणि हा सिलेबस मोस्ट ऑफ टाइम विचारण्यात आलेला आहे. जसे की बघा, ऍडव्हान्स अकाउंट्स मध्ये कंपनी अकाउंट्स, कॅश फ्लो अँड फंड फ्लो स्टेटमेंट, त्याच्यानंतर मीनिंग, ऑडिट प्लॅनिंग, क्लासिफिकेशन ऑफ ऑडिट, ऑडिट टेक्निक्स, इंटरनल कंट्रोल, त्यानंतर बेसिक्स कन्सेप्ट ऑफ अकाउंटिंग अँड अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, हे काही आहेत जे प्रोफेशनल नॉलेजवर आपल्याला जास्तीत जास्त भर द्यायचं. आणि त्याचबरोबर इथे तुम्ही चेक करू शकता काही बेअर्स ऍक्ट सुद्धा आहेत, जसे की फायनान्शियल मॅनेजमेंट इन पब्लिक सेक्टर मध्ये, वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट, लॉंग टर्म फायनान्स. बेअर ऍक्ट मध्ये जर बघितलात तर कंपनीज ऍक्ट 2013 आहे, त्याबरोबर ऑलरेडी आपलं डिस्कस झालेलं आहे. इंडियन पार्टनरशिप ऍक्ट झालेला आहे, कंपनीज ऍक्ट 2013, 1956, सेंट्रल सेल्स टॅक्स ऍक्ट, एजन्सी ग्रॅच्युइटी पेमेंट ऍक्ट, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट, द पेमेंट बोनस ऍक्ट, असे सर्व ऍक्ट आपल्याला अपकमिंग काही दिवसामध्ये डिस्कस करायचे आहेत, राईट. जे संध्याकाळी 4चं लेक्चर असेल त्याच्यामध्ये माझं पूर्ण फोकस आहे एवढा पोर्शनवर असेल, आणि सकाळी 11चं जो लेक्चर असेल त्याच्यामध्ये बेसिक वर असेल, आणि संध्याकाळी आपलं डाऊट सेशन असेल. आता खूप सारे स्टुडंट्स असं म्हणत आहेत की सर, लेक्चर कोणत्या फोल्डर मध्ये बघायला स्टार्ट करायचं. तुम्ही कोणत्याही फोल्डर मध्ये जा, त्या फोल्डरचा जो पहिला लेक्चर आहे तिथून तुम्हाला स्टार्ट करायचं आहे. ऑल राईट. जर तुम्ही सारथीच्या ह्याच्यावर परचेस केलेला असाल किंवा DA2 अकॅडमीच्या ऍपवर कोर्स परचेस केलेला असेल, ज्याही मोमेंटला डाऊट आलं, अननेसेसरीली त्या डाऊट सेशन मध्ये मेसेज केल्यापेक्षा देवानं किंवा अंबानीनं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट अनलिमिटेड कॉलिंगची सेवा दिलेली आहे. सरळ सरळ नंबर डायल करायचा, कॉल करायचं, जेही काही गोष्टी असेल मी तिथे सांगून टाकेन. कारण खूप साऱ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे मला ते डाऊट सेशन चेक करणं होत नाहीये, नोट्स काढणं असते, व्हिडिओ एडिट वगैरे करणं असते, लाईव्ह जाणं वगैरे असते. आय होप तुम्ही समजू शकता, तुम्ही काय लहान नाही आहात. ऑल राईट. चलो, सो बेस्ट ऑफ लक जेवढेही स्टुडंट्स प्रिपरेशन करणार आहेत आणि जेवढेही स्टुडंट्स ऑलरेडी जॉईन केलेले आहेत. एक मात्र गोष्ट खरी आहे की बट इथून जे राहिलेले 2 महिने आहेत आपल्याला एकदम कसून सराव करायची आहे. जितकं आपलं जबरदस्त प्लॅनिंग असेल तितकंच त्याच्यापेक्षा जास्त पटीने आपण त्याला चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करूयात, आणि मग ऑटोमॅटिकली रिझल्ट आपल्या हातामध्ये येतील. ऑल राईट. तर उद्या सकाळी 11 वाजता करेक्ट रेकॉर्डेड लेक्चर्स अपलोड होईल, संध्याकाळी 4 वाजता होईल, आणि त्याच्यानंतर रात्री 9 वाजताचा लाईव्ह सेशन बद्दल नक्की तुम्हाला नोटिफिकेशन येतील, राईट. काहीही डाऊट असेल, जर तुम्ही हा व्हिडिओ सारथीच्या युट्यूब चॅनलवर बघत असाल और DA2 अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर बघत असाल, तर मी फक्त तुम्हाला माझा पर्सनल मोबाईल नंबर द्यायलो इथं. तुम्ही याच्यावर कॉल करायचंय. जेही डाऊट्स असतील बॅचेसशी रिलेटेड असेल, कशाबद्दलही असेल, तर तुम्ही डायरेक्ट ह्याच्यावर मला कॉल करायचा आहे 9175956699, आणि मग जे पण तुमचे डाऊट्स असतील ते आपण सॉल्व्ह करूयात. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये महावितरण बॅचची कोर्सची लिंक दिलेली आहे, तिथून त्याच्यावर क्लिक करून तुम्ही कोर्स परचेस करू शकता. फक्त आणि फक्त त्याची फीस 1000 ते 1200 रुपये फीस आहे. त्याचबरोबर लेक्चर्स कधीपर्यंत होतील, ज्या मुलांचं डाऊट असतं, तर भाई जोपर्यंत पेपर संपणार नाही तोपर्यंत आपले लेक्चर्स होतील, राईट. जोपर्यंत पेपरची डेट जर पाहायला गेलं तर टेंटेटिव्ह टाइम टेबल जर बघितलात महाराष्ट्र स्टेट कॉमन टेस्ट एंट्रन्स सेल मुंबईचं, तर बघा जे आता एक्झाम्स होणार आहेत ते लास्ट एक्झाम जे त्यांनी घेणार आहेत, PGP ची एक्झाम होणार आहे ऑनलाईन, MSc ची सुद्धा एक एक्झाम होणार आहे. 12 मे 2024 ला एक एक्झाम होईल त्यांची, बरोबर आहे, 12 मे 2024. तर पॉसिबिलिटी जास्त आहेत आफ्टर जर इलेक्शन पाहायला गेलं, आफ्टर इलेक्शन्स म्हणा कधीही म्हणा, तर इलेक्शन्स तर एप्रिलमध्ये आहेत, एप्रिलमध्ये तर पॉसिबल नाही, बट मेच्या शेवटच्या 15 दिवसामध्ये एक्झाम व्हायला पाहिजे. जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत आपले लाईव्ह लेक्चर्स होत राहतील. डोंट वरी अबाउट इट. ऑल राईट.
आय होप तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील. तरी जर काही गोष्टी राहिल्या असतील तर बिंदास तुम्ही कॉल मेसेज करा. जे पण आपण डाऊट आहेत ते आपण फटाफट सॉल्व्ह करूयात. बट उद्यापासून सकाळी 11, दुपारी 4, संध्याकाळी 9, सकाळी 11, 4, 9 हे 3 टाइम लक्षात ठेवायचं आणि त्या 3 टाइमला येऊन लेक्चर्स करायचं. त्याच्यापेक्षा जास्त दुसरं काहीच करायची गरज नाही. हे बघा, हे जे अकाउंटचं सिलेबस आहे किंवा महावितरणचा सिलेबस आहे, हा एक समुद्र असल्यासारखा आहे. ओके, कारण खूप सारे युट्यूब चॅनल्स झालेले आहेत, खूप सारे कंटेंट क्रिएटर्स झालेले आहेत, खूप सारे टेलिग्राम ग्रुप्स झालेले आहेत, खूप सारे ऍप्लिकेशन झालेले आहेत की जिथं तुम्हाला भरपूर सारं कंटेंट मिळतंय. खूप सारं कंटेंट फ्री ऑफ कॉस्ट मिळतंय, खूप सारं कंटेंट पेड मिळतंय. बट इन बिटवीन धिस त्या समुद्रामध्ये अनेक गोष्टी असतात, बट त्यातून आपल्याला फक्त मोती हुडकायचे आहेत, राईट. तर ह्या सगळ्यामधून तुम्हाला फक्त मोती उचलून बाजूला ठेवायचे आहेत. या सगळ्याच्या नादामध्ये जर समुद्राच्या लाटामध्ये अडकला तर एकतर लाट तुम्हाला फेकून देईल किंवा समुद्र तुम्हाला ऑटोमॅटिक घेऊन जाईल. त्यामुळं नीट लक्ष देऊन व्यवस्थित सर्व गोष्टी मॅनेज करायचे. ऑल राईट, डन. आजच्या सेशनसाठी एवढंच. उद्यापासून आपण आपले लेक्चर्स फटाफट वेळेवर स्टार्ट करूयात. सकाळी 11, 4 आणि संध्याकाळी 9 वाजता. जर काही डाऊट असतील तर तुम्हाला डायरेक्ट मला कॉल वगैरे करायचं आहे. दॅट्स इट. आजच्या सेशनसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल सारथी एज्युकेशन संभाजीनगर आणि DHU अकॅडमी. चढ बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या सेशनमध्ये.